माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैची जाऊ घरा नोहे बरा लौकिक पारखियाशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैची जाऊ घरा नोहे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राही तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी आता कैची जाऊ घरा नोहे बरा लौकिक विठ्ठल विठ्ठल
ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। प्रस्तुत सेवेला आरंभ करण्यापूर्वी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराज माऊली यांना नमस्कार करण्यात आलेला आहे। आज जो सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववंद्य जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा असून महाराजा अभंगाच्या द्वारा गवळण आपल्या घरी कसं जावं अशी त्या गवळणीच्या मनामध्ये द्विधा परिस्थिती निर्माण झाली आणि मी आता घरला कसं जाऊ असं विचारते। ही कोण गवळण आहे, कोणाला विचारते, हिच्या घराचा रस्ता का चुकला, त्याची कारणं काय, या सगळ्या गोष्टीची चर्चा जगद्गुरू तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये केलेली आहे। अभंगाचा विचार पाहण्याच्या पूर्वी या पुण्य पवित्र अशा गंगनबीड भगवान शंकराच्या सानिध्यामध्ये शिवरात्रीच्या महापर्व काळाच्या निमित्तानं आपण जो अखंड हरिनाम सप्ताह केला, परिसरातली सगळी मंडळी, परिसर म्हणल्यापेक्षा गंगनबीड हे आपल्या नांदेड जिल्ह्याचं भूषण आहे। हे गंगन शब्द नसावा, माझ्या मतानं गगन असावा। आता कसं आहे, एखाद्या पोराचं ज्ञानेश्वर नाव असलं तरी लोक त्याला ज्ञानीच म्हणतात, आहे की नाही। एखाद्या बाईचं नाव ज्ञानाबाई असलं तरी तिला गिन्यानी म्हणतात। आपल्या ग्रामीण भागामध्ये शब्दाचे अपभ्रंश व्हायला काही फार वेळ लागत नाही। तसं हे आकाशाला स्पर्श करणं शांत वातावरण आहे। शांत वातावरणामध्ये ही शांती आपल्याला भरून घेता येते का बघायची, आणि इथली शांती भरून घेण्याकरता घरून येताळी रिकामं यावं लागते। आपल्या आत जर काहीतरी भरलेलं असेल तर इथली शांती आपल्याला भरून घेता येणार नाही। म्हणून अतिशय पवित्र असलेलं हे स्थळ, या ठिकाणी 7 दिवस आपण हा अखंड हरिनाम सप्ताह केला। आज काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता होते। अभंगाची प्रस्तावना एवढीशी पुरेशी आहे। अभंगाचा विचार सांगतो सरळ सरळ, प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ जाईल, है ना। फार चाल लावून प्रार्थना म्हणल्यावर शाळा कवा घ्याव, है ना। जनगण मनच समजा 1.5 घंटा म्हणलं, शाळेत कधी शिकवा। त्याच्यामुळं प्रस्तावनेत जास्त वेळ न घालता सरळ सरळ अभंगाचं चिंतन सांगतो, म्हणजे थोडासा आनंद येईल। या अभंगाची जरा भूमिका बघा। हा अभंग आपल्याला पाठ आहे, सगळ्यांनाच पाठ आहे जवळजवळ, आणि पाठ असल्यामुळं आपण थोडंसं याच्या चिंतनाचं लक्ष दिलं नाही याच्याकडे। या गवळणीतला पहिला प्रश्न असा आहे, हे कोण बोलते आणि कोणाला बोलते आणि कशाबद्दल बोलते, या 3 गोष्टी ध्यानात ठेवा। कोण बोलते, पहिला प्रश्न। गवळण बोलते, कोणती गवळण बोलते, ती गवळण सांगते हरीनं काय केलं, हरिले, काय हरिले, चित्त हरिले। कोणाचे हरिले, माझे हरिले, हरीने माझे चित्त हरिले। बर, परिणाम काय झाला, तुला कसं कळालं हरीनं तुझं चित्त हरण केले ते? नाही, खिस्सा कापलेला आपल्याला कसं कळालं? एखाद्याचं पाकिट मारलं समजा, त्याला विचारलं बा तुझं पाकिट मारलं हे तुला कसं कळालं? ते म्हणला खिशात हात घातल्यावर कळालं। बरोबर आहे ना। मग पाकिट मारताना कळालं असतं तर त्यानं पाकिट मारू दिलं असतं का? मारू दिलं नसतं ना। पाकिट मारणं सोपं नाही महाराज। मी माझ्या मागं खूप काम आहेत। कोणाच्या? हां, ते काय फालतू दिसलं तुम्हाला? माझ्या मागं खूप काम आहेत, मी कसा येऊ? म्हणजे पोलिसांना सांगितलं की नाही तुला यावं लागलं। आलं महाराज, विमानानं आलं ते, हां विमानानं आलं, मस्त आलं। आणि तो जो SP होता, SP वराला सांगितलं की सांग पाकिट कसं मारतात, सांग। ते मला साहेब कसं सांगावं, हां कसं सांगावं, हे काही सांगायचं कसं, सांग कसं मारतात ते। एक थोबडीत मारली SP न त्याच्यात,
ते म्हणला साहेब तुमच्यासारखे 50 विकत घेतो, पण आता करू काय, मी कात्रीत सापडलो, सांग थोबडीत मारील, कसं पाकिट मारतात सांग. ते म्हणलं कसं सांगाव, कसं हे नाही. आता लोकांनी आम्हाला विचारलं महाराज कीर्तन कसं करतात ते सांगा. कसं सांगा, कसं सांगावं सांगा की, सांगा की थोडंसं सांगा. म्हणजे हे काय माकडाच्या उड्या आहेत हा? काय काय सांगाव, कसं सांगा, सांग पटकन सांग, कसं पाकिट मारतात पटकन सांग. पुन्हा त्यानं हात उजारला, 2 थोबडीत मारल्या. ते म्हणला साहेब सांगाय ना, हे सांगताय ना, कसं सांगा, सांगतोस की नाही. आणि पुन्हा हात उजारल्याबरोबर त्या मुंबईच्या पाकिट पेला सांगितलं खबरदार मला मारायचं नाही. मग सांग मारायचं नाही तर. ते म्हणला सांगायचं काय, तुमचं पाकिट आहे का बघा म्हणला. त्यानं बघितलं तर काय खरंच पाकिट नाही. ते म्हणला कवा मारलास, हेच तर सांगाय ना म्हणला. मग तुझ्या चित्ताचं हरण केलं हे तुला कळालं कसं, हा मुद्दा आहे आपला. एक गवळण सांगते माझ्या चित्ताचं हरण झालं. ठीक आहे, तुझ्या चित्ताचं हरण झालं हे तुला कधी कळालं, जसं पाकिट मारलं हे कधी कळालं. हा पाकिट गेल्यावर नाही, तुम्ही असं करू नका, खिसा नाही का तुम्हाला, हा ते पाकिट गेल्यावर कळालं नाही, पाकिट बघितल्यावर कळालं. याचा अर्थ देहावर वृत्ती आल्यावर कळालं की हरीनं चित्त हरण केलं. जोपर्यंत देहावर वृत्ती नव्हती तोपर्यंत कळण्याचा काही संबंधच नव्हता. वृत्ती देहाकार झाली मग लक्षात आलं की अरे आपलं चित्त आपल्या जाग्यावर नाही, जाग्यावर नाही. आणि मग ती गवळण बोलते. तिचं बोलणं कुठून सुरू होत आहे बघा, हरीने माझं चित्त त्या हरीनं हरण केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला, 2 गोष्टीचा मला विसर पडला. माझ्यावर जो भार होता त्याचाही विसर पडला आणि माझ्याकडे जे वित्त होतं त्याचाही विसर पडला. की ज्याचा विसर माणसाला कधीही पडत नाही, सतत त्या गोष्टीची काय असते, आठवण असते. माणूस आपल्या संसाराच्या भाराविषयी आणि आपल्याजवळ असलेल्या वित्ताविषयी सतत सावधान असतो, जागरूक असतो. पण हरीच्या चित्त हरण करण्यामुळं त्याचा विसर पडला असं गवळण बोलते. चला दुसरा प्रश्न, ही कोणाला बोलते, हे कोणाला बोलते. आपल्या चित्ताचं हरण केलंय हे सांगाव कोणाला. काही काही उच्च लेवलच्या गोष्टी कोणालाही सांगून त्याचा उपयोग होत नाही. बरोबरीच्यालाच सांगावं लागतं. समानशीले व्यसनेषु शक्यम. मृदंगाचा बोल मृदंग्याला म्हणून दाखविला तरच कळते, बरोबर आहे. दुसऱ्या माणसाला काय कळालं. आम्ही एकदा हैदराबादला जाऊ लागलो, जुनी गोष्ट. ते आंध्राचे लोक रेल्वेत शिरले की महाराज, बाया शिरल्या, ते तेलगू बाया कल 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 करू लागल्या, जागेवर बसूच देणार. आम्ही धरलेली जागा आम्हाला देणं. माझ्यासोबत एक भसिने होता ना, महाराज आपल्याला बसू देणार किंवा म्हणला. मी म्हणलं बाई हे बसू देते म्हणलं, लय भांड आली हो म्हणला, कशी बोलाली बघा की म्हणला. ही बाई उठून जाते म्हणलं, फक्त तू हसू नको. आणि मी काही म्हणू तू हसायचं नाही, ती उठून गेली की बसायचं. मग ते बाई काहीतरी म्हणली मला काय कळाले तेलगू काय म्हणली ती मला काहीतरी म्हणली. तिनं मला तेलगू बोलल्यावरून मी त्या बाईला म्हणलो क्रांतुन्ना तिरकिट तिरकिट जा, उठूनच गेली बाई. तिला काय माहितीये काय होते, हा तिला काय माहिती. तिला वाटलं महाराज लईच आरकाट दिसालाय. तिची भाषा मला कळाली नाही, माझी भाषा पण जागा मिळाली. भाषा एकमेकाची का, तिला चक्रधार काय कळाले, हा काही कळ लक्षात येणं मला. हा ते वाजवा होता वा कळते, 4 माणसात वाजवावं लागते पुन्हा, नाही तर कळत नाही. तसं ही गवळण भाषा बोलते. कोणाला बोलते. दुसरा प्रश्न, कोणाला बोलते. ती तिच्या मैत्रिणीला बोलते. हे गवळणीची मैत्रीण कोण असते. अहो भक्ताचा संबंध कोणावर असतो, दुसऱ्यावर कसा आहे.
भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. दुर्लभ यागती आणि काशी, दुर्लभ यागती आणि काशी, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ यागती आणि काशी, दुर्लभ यागती आणि काशी, भक्ताची जाणती, दुर्लभ यागती आणि काशी, दुर्लभ यागती आणि भक्तालाच कळते महाराज, अभक्ताला काय कळणार आहे? तर त्याला काही उपयोग होत नाही त्याचा. एखाद्या खाटकाला म्हणलं तुला गायीची शपथ आहे, ते म्हणते रोज कापालो. अभक्ताची गावी तुकाराम महाराज सांगतात, साधू म्हणजे काय आणि व्याघ्रवाडा गाय सापडली, त्याला काय कळणार? त्याला त्याची शपथ घालून काही उपयोग होत नाही. म्हणून भक्ताचं हृदय भक्तालाच कळते. ही गवळण चित्त आरण केलेली गवळण दुसऱ्या गवळणीजवळ सांगते. काय म्हणते? हरिने माझे हरिले चित्त. काय काय झालं? भार वित्त विसरले एक. अभंगाचा सरळ अर्थ सांगतो आधी. मग काय तुझी अडचण काय त्या गवळणीची? तिनं अडचण अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितली. प्रपंच असं आपल्याला सुद्धा होते ना. नवीन माळ घातल्यावर माणसं बारीक गण लावतात, उग बारीक एकदम बारीक टिकली अशी. मग त्याला विचारलं, बा इतकी का बारी लावालास? नाही, गावातले लोक काय म्हणतील. काय म्हणणार आहेत? पागल झालं म्हणतील. काय म्हणतील का? लोक काय म्हणतील याची जास्त काळजी माणसाला. ती गवळण सुद्धा सांगते की लोक मला काय म्हणतील, माझी अशी अवस्था झाली. असा परस्पराचा संवाद सांगणारी ही गवळण आहे. अजून एक 2-3 भूमिका सांगतो. यामधला जो हरण शब्द आहे, हे हरण 3 प्रकारचं आहे. आपण जो पाहिलं, एक प्रसंग असा आहे, हरणानं चित्ताचं हरण केलंय. लक्ष देऊन ऐका. तुम्ही लक्ष देऊनच ऐकायला, मला सवय आहे तसं बोलायची. एक प्रसंग असा आहे, हरणानं चित्ताचं हरण केले. एक दुसरा प्रसंग असा आहे, हरीनं चित्ताचं हरण केले. किती झाले? 2. आणि एकानं हरीला चित्तात बसविले. असे 3 जण आहेत. तर 3 सांगतो, म्हणजे हे प्रसंग तुमच्या पक्का लक्षात येईल. एक प्रसंग असा आहे की हरणानं चित्ताचं हरण केलं. तुम्हाला कळालं हे कोण आहे ते? कळलं ना? बाकी कोणी नाही. हरण आलं आणि हरण केलं. कशाचं हरण केलं? चित्ताचं हरण केलं. हे कुठलं हरण आहे? कधी आलं काय नाही. हरण सुद्धा हरण करू शकतंय. बघा, असं सगळा योजना रावणानं सांगितली. त्या मारीच्यानं सांगितलं, रावणा मी हे काम करणार नाही. या विठाला विठाला विठाला
संत मंडळीचं स्वागत आहे. वा, तुम्ही तिघं होतात. आता धर्म, अर्थ, काम, मोक्ष, आपला कोरम खरंच आहे हो. एपा महाराज, कोणाच्या समोर कीर्तन करणं वेगळं, कोणाच्या तरी, आणि जे सतत भगवंताचं चिंतन करतात त्यांच्यासमोर कीर्तन करणं वेगळं. हां, त्या लोकांच्या मेळ्यात बसून चिंतन केलं की आनंद येतो महाराज, है ना. कुठंतरी भजन करण्याचा आनंद वेगळा आणि भगवंताच्या सानिध्यात भजन करण्याचा आनंद वेगळा महाराज, वेगळा. कुठंतरी भजन केल्यावर रंग चढणं हो. हां, कुठंतरी भजन. मी एक गोष्ट ऐकली, कोणीतरी माणूस मेलं, ते मेलेला माणूस भजनी होता म्हणून, भजनी होता, आणि तिथं काही नव्हतं म्हणून भजनी बोलली म्हण भजन करायला. ते भजनी धड सापडले नाही, बेसूरच सापडले. ते कुणीकडे चाल म्हणू लागले भजनी, ते मड उठून म्हणलं म्हण की सुरात म्हणार. त्याच्यामुळं भजनाचा आनंद सुद्धा भगवंताच्या समोर करण्यात येतो, तसा कीर्तनाचा आनंद साधू लोकांच्या समोर येतो महाराज. संत हे लोक ऐकायला बसले ना, सांगणाऱ्याला सुद्धा काय वाटतं, आनंद वाटतो. चला, आपला विषय काय चालला होता. हे सगळी योजना आखली. मारीच्यानं सांगितलं, रावणा मला कळालं, मी करतो, हे करू शकतो, माझ्यात काही अडचण नाही. पण त्या मारीच्यानं दुसरा प्रश्न विचारला, हे एवढं कशा करता, कशा करता. तो म्हणला, मला सीतेचं हरण करायचं, हरण करायचं. तो मारीच म्हणाला, मी जात नाही. रावणानं सांगितलं, जात नसशील तर मी मारतो. मग ते मारीच्यानं थोडा विचार केला, तिकडं गेलं तरी मरायचंच आहे आणि इकडं आलं तरी असंच होते हो. कधीतरी याला मतदान केलं तरी काम करणारच नाही. तुम्ही उग बोट करालो इकडं, मी इकडं, आणि याला केलं तरी काम करणार नाही. मग लोक म्हणतात न केलेलं बरं. न केलं असतं तू भारताचा नागरिक आहेस, देशाला दगा दिल्यासारखं होईल. लक्षात ठेवा, मतदान न करणं म्हणजे आपण आपल्या देशाला दगा देणं. मग आता मत करायसारखं आता एकही नाही. मग एकही नसलं तरी मग आता त्यातल्या त्यात थोडासा बरा, दगडापेक्षा कोण मऊ महाराज, तेच महाराज. विटकर मऊ, हे बोलायची भाषा झाली. विटकर मऊ असते का महाराज? विटकर मऊ असते की नाही हे निवडून आल्यावर कळते. हा, आधी कळत नाही.